आता एकनाथ शिंदेंनी शिंदेसेना ही भाजपमध्ये विलीन करावी आणि आम्ही त्या बदल्यात शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ असं भाजपचं म्हणणं आहे। आता भाजपनं शिंदेंना ही ऑफर देण्यामागचं कारण काय, तर त्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे 2029ची निवडणूक। आता भाजप 2029 मध्ये सोबळावर निवडणूक लढवणार आहे हे आतापर्यंत महाराष्ट्रात सगळ्यांनाच माहिती झालंय। त्यामुळे आता जर भाजपला 29 मध्ये सोबळावर निवडणूक लढायची असेल तर त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष हा शिंदेसेना असणार आहे, कारण की सत्तेत राहून शिंदेसेनेनं स्वतःचं बळ हे कॉन्स्टंटली वाढवत नेलेलं आहे। आता विरोधी पक्षांमध्ये भाजपचा सामना करण्याचा दम कितपत आहे हा प्रश्नच आहे, पण शिंदेसेना जर विरोधात उभी राहिली तर ती भाजपला चांगल्या प्रकारे टक्कर देऊ शकते हे भाजपला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे भाजपला 2029 मध्ये जर सोबळावर सत्ता स्थापन करायची असेल तर शिंदेसेना हाच त्यामधला सगळ्यात मोठा अडथळा असणार आहे आणि त्यामुळे हा अडथळा दूर करायला आणि ही इलेक्शन स्मूथ करायला भाजपनं हा डाव खेळलेला आहे असंच दिसतंय। आणि त्यामुळे शिंदे जर भाजपमध्ये आले तर भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष हाच संपणार आहे। शिवाय भाजपला 2029ची निवडणूक लढण्यासाठी प्रबळ असे अनेक उमेदवार मिळणार आहेत आणि यातून भाजपचं सत्तेचं म्हणजे सोबळाच्या सत्तेचं स्वप्न हे साकार होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।